तू कशाला आलाय ते? ह्यांनी मला सांगितलं. हा काय मेसेज केला? अरे मी कुठं सांगितलं काहीतरी सांगतो. अहो तुम्ही काय झिंगेत असताना मेसेज टाईप करता? हे बघा काय टाकलंय, हे बघा. श्याम दादाला पोल्ट्रीचा आजार झालाय, लवकर ये वाचवायला. पोल्ट्री पोल्ट्री अरे पोल्ट्री ना, ते स्पेलिंग मिस्टेक झाला. पोल्ट्री कॉम्बलेचा स्पेलिंग मिस्टेक. एकदम माझ्या पोटात गोळा आला सांगितलं, तो गोळा तुम्ही पोटरीत घातला. बरं पोटरीचं नंतर पोल्ट्री केलं, आता त्याचा तू चिकनगुनिया केला. अरे दादा पोल्ट्री मध्ये चिकन येतं ना, मी जवळचं सांगितलं ना. काय करायचं? पाणी घे. या भाऊ चल निघू वहिनी. नाही नाही भाऊ, असं काय करून राहिले तुम्ही? तो तुम्ही घे. ह्यांना चिकनगुनिया नाही, तुम्हाला कोणी खोटं सांगितलं हे. चिकनगुनिया झाला म्हणून? मला डॉक्टर एके बोलले. हा रिक्षावाला. नाही नाही नाही, रिक्षावाला नाही. रिक्षावाला रिक्षावाला ऑटो डॉक्टर आहे. पकडून ठेवा, पकडून ठेवा. सोडायचं नाही. ऑटो डॉक्टर आहे. एवढी लवकर आली ती, लवकर आली. बापरे, आता काय करा? ओ माय गॉड. उघड. येस येस. अरे ना मग तू एवढ्या लवकर आली. अरे मला सांगायचं तरी ना, मी तुला घ्यायला आलो असतो. काय बघते तू? ए नमा, अरे तू आल्या आल्या झाडू कुठे घेते हातात? ऐक ना, तू झाडू खाली ठेव ना. ते एक तर तू झाडू बघितलं ना, मला भीती वाटते का? ऐक ना ऐक ना ऐक ना, ऐक ऐक ऐक, हे बघ तू दमली असशील. तू बस बस इकडे बस. तू अरे तू बस नाही ते इथे बस तू. हा दमली असशील. मी तुला पाणी देऊ का? पाणी मी तुझ्यासाठी चहा करतो. तुलाच माहिती मी तुझ्यासाठी किती भारी चहा करतो. हा चहा करू? चहा कर चहा. नमुडी काय झालं तुला? काय झालं? सगळं दिसून राहिलं मला काय झालं ते. सगळं लपवलं मी तर. काय दिसतंय तुला? काय दिसून? तुमच्या खोटेपणा दिसून राहिलं मला. माझा खोटेपणा काय केलं मी? काय केलं म्हणजे? परवापासून जाऊन बसले मी तिथं, बोरनान होतं म्हणून माझ्या माहेरी. हा. तर तुम्ही का नाही बरं आले? का बरं नाही आले तुम्ही? मला सांगा पहिले. अरे. विसरले का मुद्दाम केलं? नाही नाही हा? तुम्ही मला म्हणले मी येतो, तू पुढे जा, मी येतो. का नाही आले तुम्ही? ध्यानात होतं माझ्या, पण आता काय सांगू नमुडी मी तुला. म्हणजे ना काम आता मस्का मारू. मला माहित आहे तुम्ही का नाही आले ते. सगळे चिडवून राहिले मला. काय मग आज पण जावई बापूला काम आहे का म्हणे ऑफिसचं? हा काय सांगू त्यांना? तुमची मेवणी बोलत होती काय? आजारी पडला असेल ना तुझ्या विंड डिझेल. ते आपलं कौतुक करत नव्हती, हसू नका. नेहमीच आहे हो तुमच्या. तुम्हाला आवडत नाही ना माझ्या माहेर यायला? किती वाट बघून राहिले मी तुमची, तरी तुम्ही आला नाही. फोन केला, फोन नॉट रिचेबल, बिझी. काय करत होते तुम्ही? नाही नाही आपल्या इथे ना थोडीशी रेंज कमी आहे ना, त्याच्यामुळे लागला नसेल फोन. तुमच्या खोटेपणाची रेंज वाढली, त्याच्यामुळे होतंय हे सगळं. ना मग मी खोटं बोलतो. तुम्ही खोटं मी बोलता. खोटं बोलतो. आता करू नका, तुम्ही खोटं बोलता. तुझ्या बोलण्याने ना मला असा कलेजा थंडा पडला माझा. नुसत्या नागपुड्या फुगता, डोळ्यात तर पाण्याचा थेंब नाही तुमच्या. वा रे वा. नाही नाही तुला सगळं खरं सांगतो मी आज. नमा तुझा जेव्हा फोन आला होता ना, फोन उचलण्याची पण ताकद नव्हती ग माझ्यात. काय झालं होतं? डॉक्टर मला म्हटलं की नीट बोला, काही ऐकू येत नाही. डॉक्टर मला म्हटलं की हा. तुम्हाला काही दिवस आहे ना कम्प्लीट बेड रेस्ट घ्यावी लागणार आहे. बेड रेस्ट म्हणजे बेड रेस्ट म्हणजे हो. काय झालं होतं तुम्हाला? अरे मला ना मध्येच बरं वाटतं, मध्येच कसं मसं होतं मला. म्हणजे मला कळून नाही राहिलं काय नेमकं. तुझ्याकडे यायला मी निघालो होतो. तुझ्याकडे निघाले होते? हा. आणि तुझ्या आवडीचा शर्ट घातला होता मी, तो नेव्ही ब्लू शर्ट आहे तो एकदम. हा आणि ते जास्वंदीचं तेल आहे ना, ते लावलं होतं. डोक्यावर केस नाही पण तेल का बरं लावलं तेल? मला मला आवडतं म्हणून. मला दरवाजाजवळ मी गेलो ना,
एकदम असा पोटात गोळा चालला का आलं का? आतल्यात पोट गोळा असा गर 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 करायला लागला डोक्यात पण गर 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 व्हायला लागलं आणि दम दिशी मी पडलो चक्कर येऊन बरं हातात मोबाईल होता डायल नंबर मध्ये मोरे होते मोरेंना मी कॉल केला म्हटलं मोरे लवकर या मोरे आले आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेले मोरेंमुळे तुझ्या नवरा वाचलाय माहिती आज एवढं सगळं झालं एक फोन का नाही बरं केला तुम्ही मी आले असते ना माहेर आणि सासर लांब होतं का माझं मी आले असते ना दादाचा फोन आहे हॅलो हा दादा हा पोचले हा आले नीट आले नाही ना यांना बरं नाही ना खरंच नाही काय मोरे मी प्रॉब्लेम मध्ये अडकलोय बायको आलीये माझ्या पोटात गोळा आलेला आहे गोळा पटकन या नाही नंतर सांगते सगळं हा ठेव काय झालं कोणाशी बोलत होते नाही बोलत नव्हतं मी मोबाईल उचलता येतो का ते बघत होतो जाऊ दे, काहीच करू नका तुम्ही काहीच नाही आता मध्येच बरं वाटतं मध्येच कसं मस होतं चमका येतात चमका काय हो? एरवी तुम्हाला मुंगी जरी चावली तरी तुम्ही घरभर बोबाटा करता मग यावेळी का नाही सांगितलं तुम्ही मला नाही. एक फोन करायचा ना नाही सांगणार होतो मी तुला मग का नाही सांगितलं 3 वेळा माझा मोबाईलकडे हात जात होता म्हटलं न मुलं सांगू पण तू माहेरी गेली होती ना कधीतरी माहेरी जाते ना तू आणि तुला मी सांगितलं असतं तर तू लगेच आली असती मग एन्जॉय कसा करणार म्हणजे तू तिकडे एन्जॉय कसा करणार ग आहे की नाही आणि बोर नानला गेली तर म्हटलं बोर कशाला करू तुला जोक नाही करत मी नाही करणार जोक नाही माझं करणार चुकलं मी उगाच गेले कुकूची पण काळजी वाटते ना मला माझ्या मी आता सगळं करते हा नीट. तुम्ही नाही काळजी मला आहे करू ना आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिले डॉक्टर म्हणाले की मी अमराव अरे अमराव काय कसं काय बरं ना या मोरे अरे वहिनी नमस्कार भाऊजी कसे उपकार फेडू हो मी तुमचे मी कधी गेलो उपकार मोरे तुम्ही मला दवाखान्यात नेलं ना त्याच्यामुळे म्हणते मीच घेऊन गेलो डॉक्टरकडे मीच डॉक्टरकडे घेऊन गेलो चालता येत नव्हतं अजिबात चालता येत नव्हतं माहितीये डॉक्टर म्हणाले बेड रेस्टची गरज आहे बरं श्यामराव आता पोटरीतला गोला कसा काय तुमचा बापरे काय भाऊ पोटरीत गोलात वहिनी गोडा हापूस आंबा केवढा असतो तेवढा मोठा पोटरीत गोला आला होता माहितीये पोटरीत देव शपथ पोटरीत गोला नाही पण ह्यांनी तर मला सांगितलं का ह्यांच्या पोटात गोडा आला म्हणून आणि ते घरातच पडले चक्कर येऊन हा म्हणजे असं ठरलं हा? असं ठरलंय वहिनी, अरे बेशुद्ध पडले होते ना मी बेशुद्ध पडलो तर मला काय हा माणूस जिन्यात आता बेशुद्ध पडलेला का नाही त्याच्यामुळे पोटरीत गोला आला की पोटात गोला कसा काय करणार जिन्यात असे बेशुद्ध पडलेला हा माणूस शामराव असं पडलं होतं त्याच वेळी काय झालं मी असा जिन्याच्या पायऱ्यावर चढत होतो पायऱ्या चढत होतो तर मला वाटलं पोरांनी फुटबॉल खाली फेकला की काय यांचं डोकं माझ्या पायाजवळ आलं ना आणि मी कसा एक्सपर्ट किक मारण्यात असे किक मारणार मी तेवढंच माझं लक्ष गेलं अरे फुटबॉलला कान कुठून आले बघतो तर श्यामरावांचं डोकं जिन्यावर असं जिन्यावर मित्र शेवटी ताबडतोब रस्त्यावर गेलो रिक्षावाला पकडला आणला म्हटलं चल ह्याला उचल ताबडतोब ह्याला बसव आणि डॉक्टरकडे घेऊन जावे कुठल्या डॉक्टरकडे घेऊन गेले तुम्ही मग कुठल्या डॉक्टरकडे तेच त्याला विचारलं कुठल्या डॉक्टरकडे कुठल्या डॉक्टरकडे तो म्हणाला कशाला डॉक्टरकडे मी स्वतः डॉक्टर आहे रिक्षावाला रिक्षावाला 2 मिनिटं रिक्षावाला म्हणाला रिक्षावाला डॉक्टर आहे हा मी पण अपंजित अचंबित असतं ते सुधारणा करण्याची गरज आहे या सिच्युएशन अपंचित मी काय अचंबित डॉक्टर रिक्षावाला तू कसा डॉक्टर मी डॉक्टर पण ते डॉक्टर तो मला 2-3 तास मी रिक्षा चालवतो आणि मग पार्ट टाइम हे करतात का करेक्ट बरोबर पकडलं पकडून ठेवा सोडू नका हे करेक्ट आहे आणि ह्यांना तिथंच रिक्षात असा आडवा केला आणि ह्यांच्यावर मोरे उपचार सुरू केले उपचार
उपचार सगळं दवा पाणी मग 2 मिनिटात गुण आला का नाही? हा तरच भारी ना. हो मग म्हटलं भाऊ तुमची फी किती डॉक्टर साहेब? हा तर तो म्हणाला काय मीटर प्रमाणे काय होतील तर द्या. काय पण ते डॉक्टरने तर नेलंच नाही ना त्यांना, मग मीटरच नाही पडलं, मग फीस कशी बरं? एकदा आपण रिक्षात बसलो रिक्षाला मीटर टाकतो. ते टाकते, हा. की 30 रुपये झालं. मीटरचे 26 आणि 4 रुपये डॉक्टर म्हणून दिले. डॉक्टरची फीस 4 रुपये असं ते 30 मीटर टाकलं होतं. असं झालं. हो हो असं सगळं झालं. हा. काय व हो. एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला आता सगळं काय हो, तुम्ही मला का नाही हो सांगितलं? मी आले असते ना तुम्हाला बघायला. पण भाऊजी हा. ह्यांनी तर मला सांगितलं का त्यांच्या पोटात गोळा आला, मग तो पायापर्यंत कसा गेला बरं? ते काय झालं जिनेवर असं बेशुद्ध पडले का नाही, त्याच्यामुळे जो पोटात जो गोळा होता ना तो सरकला आणि पोटरीत आला. नाही, तेच भाऊजी कसं काय? तेच आहे. कसा हा प्रश्न आलाच पाहिजे. कसा? असा हा आलाच पाहिजे, त्याशिवाय पुढे कसं जाणार ना. हो, हो. कसा करेक्ट आहे. पोटातून पोटात पोटात हा. कसा? न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी काय म्हणणं आहे? बापरे. मोरे न्यूटनच्या लॉ सांगाल तुम्ही आता? काय ते न्यूटनच्या लॉ सांगाल एकदम? आता न्यूटनच वाचविल आपल्याला. म्हणजे नव्हे न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. हा. लक्षात ठेवा. पुढे हा मला बोलता येईल नाही बोलता येईल माहिती नाही. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी का बोलतोय सारखं मी? तो पाठ आहे म्हणून. नाही न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी लक्षात ठेवा. हा ते काय आहे, आपण एखादी अशी वस्तूवर फेकली की ती खाली येते. गुरुत्वाकर्षणामुळे खाली येते. करेक्ट काय आहे आता? गुरुत्वाकर्षणामुळे ते ह्या शब्दाची ह्या जिभेला सवय नाही. खाली येते. खाली येते. सेम ऍज इट इज. पोटात गोला गुरुत्वाकर्षणामुळे तो पोटरीत गोळा. पोटरीत आला. पोटरीतच कसा आला मग? ते पोट आणि पोटरी जुलतं ना. पोट आणि मांडी जुलत नाही म्हणून ते पोट आणि पोटरी असायचं. काय हो, एवढं झालं का हो? ऐका ना, मग आपण त्या डॉक्टरला भेटायला जायचं का? नमो आता तो नाही, त्यांनी एवढं बरं केलं ना तुम्हाला. अरे ते आता रिक्षावाला आहे तो, कुठे बाळा हा. मारत फिरत असेल आपल्याला काय माहिती. तो बिचारा मला भेटला, माझा जीव वाचला त्याच्यामुळे. तुला नमो पाय नाही. नमो तुला कळलं ना की मी बोरनांच्या कार्यक्रमाला का बरं नाही आलो? ओके ने हा मला कळलं. मोरे हो. बरं झालं तुम्ही आले, जीव वाचवला. पटकन निघा. धन्यवाद. दादा बऱ्याच ना दादा? वहिनी बऱ्यात ना तुम्ही? सॉरी दादा मला उशीर झाला. तू एवढा सिरियस आहेस. मी पूर्ण बाजारात फळं शोधत होतं, कुठे मिळतच नव्हतं. हा ठीक आहे, तुझ्यासाठी मी आणलं शेवटी. ओके. केळ आणला? केळ कशाला? ह्याला जो आजार झालाय चिकनगुनिया, चिकनगुनिया. त्याच्यासाठी केळीच पाहिजे ना. केळं खाल्ले की चिकनगुनिया निघून जातो लगेच. एक मिनिट, काहीतरी गैरसमज होऊन राहिला तुमचा भाऊ. त्यांना चिकनगुनिया नाही झाला. काय झालं तुम्हाला सांगते, यांना सांगावं लागल ना ग्रॅव्हिटीचं. अरे ए नमो, अरे तू नुसतं बोलत काय बसली? आले ते पाणी बिनी पाणी पाणी दे घेऊन. त्यांना. चिकनगुनिया नाही झाला. पाणी तर दे. आले पाणी. अरे तू कशाला आलाय ते? ह्यांनी मला सांगितलं. हा काय मेसेज केला? अरे मी कुठे सांगितलं काहीतरी सांगतो. अहो तुम्ही काय झिंगेत असताना मेसेज टाईप करता? हे बघा काय टाकलंय. हे बघा, श्याम दादाला पोल्ट्रीचा आजार झालाय, लवकर ये वाचवायला. पोल्ट्री अरे पोट्री ना, ते स्पेलिंग मिस्टेक झाला. पोल्ट्री कॉम्प्लेचा स्पेलिंग मिस्टेक. एकदम माझ्या पोटात गोळा आला सांगितलं, तो गोळा तुम्ही पोटरीत घातला. बरं पोटरीचं नंतर पोल्ट्री केलं, आता त्याचा तू चिकनगुनिया केला. अरे दादा पोल्ट्री मध्ये चिकन येतं ना, मी जवळचं सांगितलं ना. काय करायचं? पाणी घे. या भाऊ. चल निघू वहिनी. नाही नाही भाऊ, असं काय करून राहिले तुम्ही? तो तुम्ही घे. ह्यांना चिकनगुनिया नाही. तुम्हाला कोणी खोटं सांगितलं हा. चिकनगुनिया झाला म्हणून? मला डॉक्टर एके बोलले. हा, रिक्षावाला. नाही रिक्षावाला नाही. रिक्षावाला ऑटो डॉक्टर भाऊजी, हा. रिक्षावालाच आहे डॉक्टर. MBBS झालाय तो. हा, हा, part-time हा, करतो हा, job. हा. 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 पण त्यांनी कसं सांगितलं चिकनगुनिया? भाऊजी चिकनगुनियामुळे संधिवाताचा त्रास होतो, दरदरून घाम येतो, चक्कर येते, माणूस उभा नसता राहिला माझा. मग चिकनगुनियाचा
चिकनगुनियाचं खोटं कोणी सांगितलं? नाही, डॉक्टर बोलले की डॉक्टर एके काय म्हणाले की 3-4 प्रकारचे चिकनगुनिया असतात बाजारामध्ये. एक असतो तो हो मोठ्या कोंबडीमुळे होतो. दुसरा असतो तो बॉयलर चिकनगुनिया, तो 7 दिवसात बरा होतो, 3-4 वेळा इंजेक्शन घ्यावं लागतं. तिसरा असतो तो पिल्लू चिकनगुनिया, तो काय जायला लागतच नाही, डायरेक्ट बघितलं की बरा होतो. दादाला झाला तो अंडे चिकनगुनिया. हा म्हणजे चिकन अंड्यात असताना जो होतो ना गुनिया, तो अंडे चिकनगुनिया. म्हणजे तो काय अगदी हाय काय नाही काय, म्हणजे तुम्ही मोठ्यानं बोललात ना नाही तर तो नाही पण चिकनगुनिया डास चावल्यामुळे होतो ना? कसं मग अंड्याचा ना आणि याचा काय संबंध आहे मग? बोललो होतो हा प्रश्न येणार. कधी कधी? अरे तुमच्या काय बोलताय मला काही कळत नाही वहिनी तुमचं बरोबर आहे, वहिनी बरोबर चिकनगुनिया आहे. डास चावल्यामुळे होतो. म्हणजे डास चावतोच. अहो चावतो मग त्याचं काम आहे डास ते, चावतो. दुसरी येतं काय त्याला? हा पण डास चावतो, म्हणजे डास श्यामदादाला पण चावतो आणि डास कोंबडीला पण चावतो. असं आहे काय? आणि डास कोंबडीला चावला ना की त्याच्यापासून जे अंड होतं ना ते बेकार असतं. ते अंड श्यामदादानं खाल्लं म्हणून चिकनगुनिया झाला, आणि तोच डास श्यामदादाला पण चावला. त्याच्यामागे एक गणित आहे, A=B, B=C म्हणून A=C. न्यूटनचं गणित. नाही ते सायन्स आहे. आता हे गणित हे वेगळं गणित आहे. ते मी पाठ केलं त्याचं काय त्याचं आता? हा ते त्याचं इथं. तर काय होतं, ते काय झालं, डास म्हणजे डास चावला कोंबडीला, कोंबडीने दिलं अंड, ते खाल्लं श्यामदादाने, खाल्लं. मग डास = श्याम, श्याम = चिकनगुनिया. असं ते सगळं झालेलं असं आहे. सगळं झालं एकदम. हे झालं. तुला कळलं ना नमू की मला चिकनगुनिया का झाला ते? हे बघ तू माझ्यावर विश्वास नको ठेवू, कारण काय ना मी डोक्यावर पडलो होतो तेव्हा, मला काही लक्षातच नाही ना, मला लक्षातच नाही. आणि तुम्ही दोघांनी जे काही वेगवेगळ्या पद्धतीने माझा जीव वाचवलाय ना त्याबद्दल धन्यवाद. या तुम्ही आता या. नाही भाऊ, पण मला एक कडून नाही राहिलं. यांना एका दिवसामध्ये यांच्या पोटात गोळा आला, पोटातला गोळा पोटरीमध्ये गेला, आणि मग यांना चिकनगुनिया पण झाला. पण मग एका दिवसात एवढे आजार बरे कसे झाले यांचे? डॉक्टरच्या महिमा आहे ना तो डॉक्टर खूप हुशार आहे ना. मला भेटायचे ते डॉक्टर. गेला असेल. एकदा भेटो ना त्यांना. इंटरनॅशनल डॉक्टर I am the international AK डॉक्टर. AK म्हणजे दक अरुण कदम. UG PG फ्रॉम विरार टू इंटरनेशनल डॉक्टर. मेरी दवाई पचकन करे रोगों से रिहाई. अरे काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? चेक नको करायला. पेशंट मी आहे. त्यांच्याकडे रांग लागलेली असते ना पेशंटची, त्याच्यामुळे तसं म्हणतात. काय हो, पाया पडते हो तुमच्या. तुम्ही माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला ना. देव माणसासारखे भेटले हो तुम्ही. नमो अरे त्यांना पाणी वगैरे दे. ते डॉक्टर साहेब बसा. मी आलो मी पाणी घेऊन आलो. अरे हे कोण जित्त भूत पकडून आणलंय? दादा अरे हा कुठल्या अँगलने डॉक्टर अरे मीच वाटतो? बोलवलाय त्याला, मीच बोला. आपल्या बाजूचा भाजीवाला गोनपाट टाकून रिकामा बसला होता म्हणून म्हटलं ये. डॉक्टर म्हणून आणला. कोणी सांगितलं तुला? मोरे. अरे मी अरे हा माणूस मेसेज करतो आणि विसरू कसा जातो. आली पाणी घ्या. थँक्यू. माय व हे ते डॉक्टर आहे ते. द्या इकडे. अरे इंटरनॅशनल एक डॉक्टर. मार्केट मध्ये माझ्या गाल आहे माहितीये काय? काय? गाळा गाळा. एक मिनिट. मार्केट मध्ये गालाय म्हणजे गाल आहे. म्हणजे गाला हा? कुठलं कसलं? हा? गाला कुठलं डॉक्टरचा औषध भारत मार्केट मध्ये डॉक्टरचा गाला? हा, म्हणजे गाल आहे. त्यांचा काय आहे? हा, मेरी दवाई करे डॉक्टर से रिहाई. रोगोचे आय एम द इंटरनॅशनल एक डॉक्टर. माझा भाजी मार्केट मध्ये गाल आहे. गालाय? म्हणजे भाजी मार्केट मध्ये गाल आहे. कशाचा गालाय? दवाचा आहे, दवाचा. भारतभर म्हणजे दवाखान्याचं आहे दवाचा. त्याचं. मेरी दवाई पचकन करे रोगों से रिहाई.
कशी दिली? 20 रुपये पाव किलो. अन्न पावटा कसा दिला? स्वस्त आहे, 12 रुपये पाव. अन्न शेवगा आहे तुमच्याकडं? शेवगा अजून नाही आणला. असा शेपालून काढला पाहिजे ना तुम्हाला. हा, भाजी विकणाऱ्या माणसाला खोटं